प्रभाग 13चा विकास करणार कोण? भोसले डोके मोरे दोन. प्रभाग 13चा विकास करणार कोण? भोसले डोके मोरे दोन. नाशिकच्या प्रभाग क्रमांक 13च्या लढतीकडे संपूर्ण नाशिकचं लक्ष लागलेलं आहे. हॉट असा हा प्रभाग झालेला आहे. अगदी पहिल्या दिवसापासून आपण बघितलं तर अनेक नाट्यमय घडामोडी या प्रभागात बघायला मिळाल्या होत्या. समोर बघितलं तर भाजपचं हे संपूर्ण आयारामचं असं हे पॅनल आहे. चारही उमेदवार हे आहेत. तर दुसरीकडे जे भाजपमधले निष्ठावान होते त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून गणेश मोरे असतील, यासोबतच सचिन मोरे यांच्या पत्नी असतील किंवा हे शिंदे गटात आलेले आहेत. शिंदेच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केलेला आहे. काय नक्की भावना जाणून घेणार? गणेशजी काय शिवसेनेत आला आहे, कसा प्रचार सुरू आहे? प्रचार हा अत्यंत जोरात सुरू आहे. जनमानसामध्ये या ज्या यांनी जी बेडूकुडी घेतली होती त्याच्याबद्दल अतिशय तीव्र प्रतिसाद यांना प्रतिसाद कुठलाही मिळत नाही आहे. त्याचे पडसाद अतिशय चुकीचे पडलेले आहेत आणि मी त्यांना एवढंच सांगेन की जनता ह्या गोष्टीवरनं प्रचंड नाराज झालेली आहे आणि जनता म्हणते की तुळशी वृंदानामध्ये निवडुंग जरी लावला तर निवडुंग त्याचा गुणधर्म बदलत नाही. त्यामुळे जनतेचा मूड हा वेगळा आहे आणि ही इलेक्शन संपूर्ण जनतेने हातात घेतलेली आहे. बरं, कोणते मुद्दे घेऊन समोर जात आहेत? पार्किंगचा प्रश्न, त्याचबरोबर विरंगुळा केंद्र, त्याचबरोबर जो अरुंद रस्ते आहेत, क्लस्टर डेव्हलपमेंट आणि चारचा पैसा आहे, हे मुद्दे घेऊन आम्ही आज प्रभागात प्रचार करत आहोत. प्रभागात चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. बरं, पण काय वाटतं एकंदरीत प्रचार करताना कुणाची हवा आहे, तुम्हाला काय वाटतं? नाही, हवेची नाही, ही आता जनता ठरवेल. कारण की जे आम्हाला जो न्याय नाही दिलाय, आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आणि ऐनवेळी आम्हाला एकनाथजी साहेबांनी जो न्याय दिलेला आहे, आम्हाला उमेदवारी दिलेली आहे, ती आम्ही आपण बघितलं तर अशा पद्धतीने हा संपूर्ण पॅनल तयार झालाय. कसं आव्हान वाटतंय? समोर भाजपचं आहे, यासोबत महाविकास आघाडीचं देखील उमेदवार आहेत. भाजप असो किंवा महाविकास आघाडी असो, शिंदे साहेब आहेत. कारण की जे आमचं पॅनल तयार झालंय ते अतिशय स्ट्रॉंग आहे. आता इथे आयारामाची ह्या पॅनलमध्ये खूप संख्या आहे. पण जे बाजूचं आमचे विरोधक आहेत ते बाहेरच्या पक्षांना आलेत आणि त्याच्यामध्ये माजी महापौर 2, माजी स्थायी समिती अध्यक्ष 2, गटनेते, जिल्हा अध्यक्ष असं त्यांचं पॅनल तयार झालं आहे. आप्पा, नाना, भाऊ, तुम्ही आता घरी. आता शिवसेनेची बारी अक्षरशः मोठ्या प्रमाणात माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे हवा या नाशिक शहरात आहे. लाडकी बहीण म्हटल्यानंतर आम्ही प्रचाराला जातो, त्यांना पॅम्पलेट हातात दिल्यानंतर ती महिला म्हणते अरे माझ्या लाडक्या भाऊचे उमेदवार आले. अशा पद्धतीने जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे आणि या प्रभाग 13मध्ये चारीच्या चारी उमेदवार हे शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचे राहतील आणि महापौर पण आमचाच राहील. तुम्ही जे ते प्रचारात काय 2 मोरे 2 काय नक्की ते काय? ह्या आपला प्रभाग 13चा विकास करणार कोण? भोसले डोके मोरे 2. आपण बघत आहोत करता ही निवडणूक अशा प्रकारे रंगतदार ही होतीये. महाविकास आघाडीचे देखील उमेदवार आहेत, भाजप आहेत आणि समोर शिंदे गटाचे सर्व उमेदवार आहेत. कॅमेरामॅन के. प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.